नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण काय पाहू की जो 29 जून 2025 राज्यसेवेचा आपलं कंबाईन गट ब मुख्य परीक्षा पेपर झाला, त्याचं काय करू पॉलिटीचं एक्सप्लेनेशन पाहू. पॉलिटीचे क्वेश्चन जे आहेत नाही माहितीचा अधिकार. बघ, पहिला क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेले मूलभूत कर्तव्यापैकी नाही. बघा, आता मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय की कोणतं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेलं नाही. बघा, पहिलं कोणतं संविधानाचे पालन करणे आहे का, फंडामेंटल राईट्स. बघा, मूलभूत कर्तव्य बघा, फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज विचारले, मूलभूत कर्तव्य कोणते. बघा, संविधानाचे पालन करणे, भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणे, वेळेवर कर भरणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे. बघा, ह्याच्यामधलं विचारलं मूलभूत कर्तव्यापैकी एक कोणतं नाही मूलभूत कर्तव्य. आता आपल्याला माहिती आहे की मूलभूत कर्तव्य पूर्ण इतिहास माहित आहे, बरोबर आहे का नाही. मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये नव्हते, नंतर ऍड केले 45 घटना दुरुस्तीने, त्याच्यामध्ये कलम 51 टाकलं, नंतर अनुसूची आपलं अनुसूची कोणती टाकली, भाग कोणता टाकला, भाग 4 टाकला, बरोबर आहे. मग कोणतं नाही. बघा, संविधानाचे पालन करणे आहे का मूलभूत कर्तव्य, आहे, बरोबर आहे का नाही. नंतर भारतीय लोकांना सामंजस्य वाढवणे, बंधुभाव सामंजस्य वाढवणे आहे, संविधानाचे पालन करणे. राष्ट्रगीत राष्ट्रध्वज यांचा आदर करणे आहे, भारतीय लोकांना सामंजस्य वाढवणे, वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन बंधुभाव वाढवणे, बरोबर, हे पण आहे. बघा, वेळेवर कर भरणे हे आहे का. बघा, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्या सुधारणा करणे, बरोबर आहे. नैसर्गिक रक्षण करणे, नदी, सरोवरे, वन्यजीव सृष्टी, प्राणी मात्रा दयाबुद्धी बाळगणे, बरोबर आहे. पण वेळेवर कर भरणे हे कर्तव्य नाही. काय, वेळेवर कर भरणे. आता बघा की मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये नव्हते, बरोबर आहे का नाही. काय झालं, सुवर्ण सिंह समिती स्थापन केली सरकारने, त्या समितीने शिफारस केली, त्या समितीने 8 मूलभूत कर्तव्य शिफारस केली, बरोबर आहे का नाही. या 8 मूलभूत कर्तव्यापैकी तर मग सरकारने 42 घटना दुरुस्ती केली, किती कर्तव्य टाकले, सुरुवातीला 10 टाकले, बरोबर आहे का नाही. या समितीने शिफारस किती केली, सुवर्ण समिती 8 म्हणतो, पण वेळेवर कर भरणे ही शिफारस कोणी केली, सुवर्ण समितीने केली, बरोबर आहे का नाही. सुवर्ण समितीने काय केली की वेळेवर कर भरणे हे मूलभूत कर्तव्य ऍड करा शिफारस केली, पण गव्हर्नमेंटने ती घेतली का, कर्तव्य ऍड केलं का, नाही केलं, बरोबर आहे का नाही. सुवर्ण समितीने 8च मूलभूत कर्तव्य शिफारस केली, सरकारने सुरुवातीला 10 टाकले, पुन्हा 1 टाकला, 11 झाले, बरोबर आहे का नाही. पण ही 8 मूलभूत वेळेवर कर भरणे ही शिफारस कोणी केली, सुवर्ण समितीने केली, पण सरकारने ते मूलभूत कर्तव्य स्वीकारलं नाही, बरोबर आहे का नाही. आपला आन्सर काय आहे मग, वेळेवर कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही. पण ती शिफारस सुवर्ण समितीने केली, पण सरकारने ऍक्सेप्ट केली नाही. पुढचा क्वेश्चन बघा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागास वर्गातील क्रिमिलेअर ही संकल्पना मांडली. बघा, आता क्रिमिलेअर म्हणजे काय, क्रिमिलेअर म्हणजे काय बघा, आता आपण म्हणतो ना क्रिमिलेअर, नॉन क्रिमिलेअर, बरोबर आहे का नाही. आता मग ओबीसीला क्रिमिलेअर आहे, जे ओपनला क्रिमिनलची काय गरज आहे का, ओपन कास्ट आहे. एससी एसटी ला क्रिमिलेअर नाही, ओबीसीला क्रिमिलेअर आहे, बरोबर आहे का नाही. क्रिमिलेअर म्हणजे काय, उत्पन्न पातळी, बरोबर आहे का नाही. आता किती आहे क्रिमिलेअरच्या अट, किती आता 8 लाख आहे का नाही. म्हणजे ज्याचं उत्पन्न 8 लाखामध्ये आहे तो कुठं येतो, म्हणजे नॉन क्रिमिनल मध्ये, बरोबर नाही. क्रिमिलेअर मध्ये 8 लाखाची उत्पन्न पातळी, बरोबर आहे काय. मग हा काय म्हणतात, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालामध्ये इतर मागासवर्गात क्रिमिलेअर ही संकल्पना मांडली जाते, बरोबर आहे नाही. मग कोणता निकाल आहे बघा, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार असेल, अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार असेल, एम रांगराज विरुद्ध भारत सरकार, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. आन्सर काय बघा, इंदिरा साहनी. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हा ज्यावेळेस खटला चालला, त्याच्यामध्ये काय, इंदिरा साहनी खटला होता, त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा पण घालून दिलेली, बरोबर आहे का नाही. इंदिरा साहनी खटल्यामध्ये आता 50% आरक्षणाची मर्यादा आहे का नाही, म्हणजे राजकीय आरक्षण आपलं हे प्रत्येक राज्यामधलं आरक्षण किती 50% मर्यादा घालून दिली इंदिरा साहनी खटल्याने. त्यावेळेस खटल्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, मग क्रिमिनलची पण 8 घालून दिली, बरोबर आहे की नाही. क्रिमिनलचं आता 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर आपण काय म्हणतो, आपण नॉन क्रिमिनल म्हणतो, बरोबर आहे की नाही. ज्याचं उत्पन्न 8 लाखापर्यंतच आहे तो कशामध्ये येतो, नॉन क्रिमिनल, बरोबर नाही. मग 8 लाखाच्या पुढे म्हणल्यावर मग ते, मग बघा ह्याचा आन्सर काय आहे, मग इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. बघा आता पुढचा क्वेश्चन, योग्य जोडा जुळवा. बघा,
ह्याच्यामध्ये काय दिलंय, विधानसभेचा कार्यकाळ, ग्रामसभेचा अध्यक्ष, विधान परिषदेचा कार्यकाळ, एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. किती विधानसभेचा कार्यकाळ किती येतात, 5 वर्ष. बघा 5 वर्ष एकदम सोपं आहे. आणि बघा ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, सरपंच. बघा विधान परिषदेचा कार्यकाळ किती, स्थायी सभागृह आहे, कार्यकाळ असतो का, विधान परिषदेला नाही. काय होतं, प्रत्येक 2 वर्षांनी काय होतं, 1/3 सदस्य निर्णय होतात, बरोबर नाही, त्या जागा दुसरे भरले जातात प्रत्येक 2 वर्षांनी. प्रत्येक मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतं, मुख्यमंत्री. बघा मग आपला आन्सर काय झालं, वरचं किती 3. बघा वरचं 3 आहे इथं, वरचं काय 4, म्हणजे हेच क्वेश्चन. बघा आन्सर एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा भारताच्या भूभागातील हे क्वेश्चन बघा आता, भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थिती चौकशी बघा आहे. भारताच्या भूभागातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे बघा, सामाजिक दृष्ट्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांची स्थिती चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करणे. अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमातून, राष्ट्रपती. बघा आता राष्ट्रपतींना कोणता कोणता अधिकार आहे, आता एखादी समाज असेल किंवा जात असेल, जमात असेल, सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या हे आहे काय, मागास आहे, मग त्यासाठी काय करते, मग हे स्थिती ह्याच्यासाठी मग राष्ट्रपतीला कायदा काय आपला आयोग नियुक्त करण्याचा अधिकार आहे का नाही. मग हे कोणत्या कलमामध्ये, आता बहुत आपण ओबीसी साठी आयोग आहे का नाही, एससी साठी आहे का नाही. तसं मग काय बघा, भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींना आहे. कोणतं कलम आहे की, राष्ट्रपती सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी काय नियुक्त करायचा, ओबीसीचा आयोग आहे, एससीचा आयोग आहे, एसटीचा आयोग आहे. कोणतं कलम आहे ते बघा, 339, 340, 342, 344, कोणतं कलम आहे, 340 नुसार. बघा 340 नुसार राष्ट्रपती काय करतात, प्रत्येक मागासवर्गीयांसाठी आयोग स्थापन करायचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मग आतापर्यंत आयोगाने कोणते केले, मग एस साठी केला, एस साठी केलाय, आणि मागासवर्गीयांचा ओबीसी साठी पण केलेला. बघा खालील पैकी योग्य विधान निवडा. बघा प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. बघा आता योग्य विधान निवडायचं आपलं. आता हे कशा उच्च न्यायालयाची, बघा प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, पहिले विधान. बघा एक उच्च न्यायालय. दुसरं विधान काय, प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा, बघा अवमान मध्ये शिक्षा करण्याचा अधिकार अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. बघा दुसरा क्वेश्चन काय, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती, बघा व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीशांनी मिळून, हे पण आयोग ट्रान्सलेट करतात काय क्वेश्चन, काय मराठीचे पण ट्रान्सलेट करतात इंग्लिश मधून. बघा प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील अशा अन्य न्यायाधीशांची मिळून बनलेले असेल. मग आपला याचा आन्सर काय येईल. बघा आता उच्च न्यायालयाचं कलम, स्थापनेचं कलम कोणतं आहे, 214. कलम 214 नुसार काय तरतूद आहे, कलम 214 मध्ये काय तरतूद आहे, बघा प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. आहे का बरोबर, हा आहे का नाही. बघा कलम 14 मध्ये 214 मध्ये काय सांगितलंय की प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय असेल. हे कलम कुठं सांगितलं, 214 मध्ये. पुन्हा अमेंडमेंट केली, कोणती अमेंडमेंट, 7वी 1956ची, बरोबर आहे का नाही. याच्यामध्ये काय तरतूद टाकली, मग एकच उच्च म्हणजे एक न्यायालय 1 किंवा 2 राज्यामधलं असेल, 2 पेक्षा म्हणजे एकपेक्षा जास्त राज्यांना पण एखादं उच्च न्यायालय असेल, बरोबर आहे की नाही. मग सामान्य उच्च न्यायालय कोणते कोणते, मग बॉम्बे आहे, गुवाहाटी उच्च न्यायालय आहे, पंजाब हरियाणा आहे. पण ही तरतूद कधी टाकली, 7व्या घटना दुरुस्तीने 1956. ती राज्यपालासोबत पण टाकलेली तरतूद, ती टाकली उच्च न्यायालयाला पण. म्हणजेच काय, एक उच्च न्यायालय 1 किंवा 2 किंवा 3 राज्यांना पण काय करू शकतो, उच्च न्यायालय स्थापन करू शकतो. म्हणजेच काय की एक राज्यापेक्षा जास्त राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करू शकतो. हा बरोबर, हा आहे ना. बॉम्बे मध्ये कोणकोणतं येतं, गोवा, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमण, बरोबर आहे की नाही. मग दुसरं गुवाहाटी झालं, मग गुवाहाटी उच्च न्यायालय सामायिक उच्च न्यायालय, त्यामध्ये कोणते कोणते राज्य येतात, मग अरुणाचल प्रदेश होतो, नंतर अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, नागालँड, हे झालं कॉमन. नंतर मग दुसरं कोणतं आहे, पंजाब हरियाणा, चंदीगड, बरोबर आहे की नाही. तसं मग सामायिक उच्च न्यायालय हिची तरतूद घटनेमध्ये होती का, नव्हती ना. घटनेमध्ये फक्त 14 मध्ये काय सांगितलं की प्रत्येक राज्याला एकच उच्च न्यायालय असेल, हे 214 मध्ये सांगितलं. पण नंतर अमेंडमेंट कोणती केली, 7वी, त्यामध्ये काय केलं, मग एक उच्च न्यायालय 1 किंवा 2 राज्यासाठी पण असू शकतं, बरोबर. हे त्यामुळे आपलं आन्सर बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे.
प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. अभिलेख म्हणजे काय? ज्या जुन्या कृती असतील ते जपून ठेवणे आपण म्हणतो ना, किंवा काय अवमानाबद्दल शिक्षा, बरोबर आहे की नाही? ते आहे ना, आहे. दुसरं, आणि त्याला आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे ना. न्यायालयाचा अवमान, चरित्र हनन, गुन्ह्यास प्रोत्साहन हे आहेत ना, बरोबर आहे की नाही? मग प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असा अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील, आहेत ना. म्हणजे उच्च न्यायालय आपल्या अधिकारापर्यंत शिक्षा करतं आणि खालच्या कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकारावर शिक्षा करतं, बरोबर आहे का? म्हणजे अभिलेख न्यायालय ते आहेच आणि अवमानाबद्दल शिक्षा करता येते. ते पण विधान बरोबर आहे. बघा तिसरं विधान बघा आता. बघा, प्रत्येक उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती बघा असणारच आहे का नाही बघा, व राज्यपालांना वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांचे मिळून बनलेले असते. बघा आता आपण एवढं समजतो की सर्वोच्च न्यायालयाची नेमणूक कोण करतं? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तसं मग उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं? नाही, सर्वोच्च न्यायालयाचे बघू, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमणूक राष्ट्रपती करतात, बरोबर आहे का नाही? राष्ट्रपती करतात. मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोण ठरवतं? संसद ठरवते कायद्याद्वारे, बरोबर आहे का नाही? म्हणजे नेमणूक कोण करणार? राष्ट्रपती. कोणाची? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची. आणि त्यांची संख्या कोण ठरवणार? पार्लिमेंट कायद्याद्वारे, संसद कायद्याद्वारे, बरोबर आहे का नाही? तसं मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमणूक कोण करतं? मग न्यायाची नेमणूक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमणूक कोण? उच्च न्याय हा उच्च न्यायालयाच्या पण न्यायाधीश नेमणूक राष्ट्रपतीच करणार. त्याची संख्या कोण ठरवणार? हा, तर बघा इथं काय, राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त, कसं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध कसं आहे, किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये काय असतं, राष्ट्रपती त्यांचं काय नेमणूक करतील, बरोबर की ना? कोणाची? सर्वोच्च न्यायाधीशाची. मग राज्यातील न्यायाधीशांची पण राज्य आपलं उच्च न्यायालयाची नेमणूक कोण करणार? मग राष्ट्रपती करतात. त्यांची संख्या पण राष्ट्रपती ठरवतात. कुठं? उच्च न्यायालयाला. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय आहे, नेमणूक राष्ट्रपती करतील, संख्या कोण ठरवल? संसद कायद्याद्वारे. आणि उच्च न्यायालयामध्ये काय आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. संख्या पण राष्ट्रपतीच ठरवतात, बरोबर आहे. तसं मग बघा, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती राज्यपाल वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीशांना मिळून बनले असते, तर काय पाहिजे? राष्ट्रपती. बघा राष्ट्रपती, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं हे काय आपलं विधान चुक आहे. बघा बरोबर कोणतं आलं मग? बघा ब आणि ब हे दोन बरोबर आहे. कारण का, तर सर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमून राष्ट्रपतीच करतात आणि त्यांची संख्या पण राष्ट्रपती ठरवतात, बरोबर आहे का? त्यामुळे मग राष्ट्रपती पाहिजे. खालचा क्वेश्चन बघा आता. योग्य विधान विचारले बघा त्यांनी. बघा, राज्यपाला केंद्र व राज्य सरकार दुवा आहे का? राज्यपाल केंद्र व राज्य सरकार दुवा आहे का? दुवा म्हणजे चॅनल मीडियम आहे का? कारण का, तर का राज्य शासनाने प्रत्येक पारित केलेले विधेयक कोणासाठी जातं? राज्यपाला संमतीसाठी. मग राज्यपाल काय करतो? एखादं विधेयक जर त्याला वाटलं किंवा घटनेच्या विरुद्ध आहे किंवा काय मार्गदर्शकाच्या विरुद्ध आहे, तर काय करतो? मग टाकून ठेवतो. कोणाच्या समज? राष्ट्रपती संमतीसाठी. दुसरी गोष्ट, राज्यपाला कोण आहे? केंद्राचा एक प्रमुख म्हणून काम करतो, बरोबर आहे की नाही? बघा मग पहिलं वाक्य बरोबर, राज्यपाला केंद्र सरकार तो आहे. बघा राज्यपाला राज्य सरकारांचा वास्तविक प्रमुख असतो. असतो का? बघा राज्यपाला राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो. बघा वास्तविक प्रमुख असतो का राज्यपाल? नाही, आपण मगच पाहिलं होतं ना. बघा वास्तविक प्रमुख आणि नाममात्र प्रमुख, बरोबर आहे की नाही? हा कोणता आहे? वास्तविक म्हणजे काय? बघा रिअल, बरोबर आहे की नाही? रिअल डिफॅक्टो किंवा आपला एक्झिक्युटिव्ह आणि नॉमिनल एक्झिक्युटिव्ह. आता रिअल एक्झिक्युटिव्ह कोण असतंय? रिअल मुख्यमंत्री असतो ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे राज्यपाल राज्य प्रमुख असतो, बरोबर आहे की नाही? राज्य सगळे कार्यकारी कोणा कसा? राज्यपालक असतो. त्याचा वापर कोण करतं? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. पण राज्य शासनाचा राज्य प्रमुख कोण असणार? मग राज्यपाल. शासन प्रमुख कोण असेल? मुख्यमंत्री. मग तसं मग शासन प्रमुख मुख्यमंत्री, राज्य प्रमुख राज्यपाल आहे. तसं मग कार्यकारी प्रमुख कोण आहे? मग नॉमिनल राज्यपाल आहे. आणि वास्तविक कोण आहे? मग मुख्यमंत्री. म्हणून बघा हे विधान चुकीचं येतं. इथं काय पाहिजे होतं? मुख्यमंत्री. राज्यपाल काय असतो? फक्त कार्यकारी प्रमुख नॉमिनल. आणि वास्तविक प्रमुख कोण असतो? मग मुख्यमंत्री. बघा कलम 115 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे ना? कलम 153 मध्ये 15 मध्ये 153, बरोबर आहे. 153 मध्ये काय आहे? काय सांगितलेलं आहे? की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. तीच मग दुसरी अमेंडमेंट केलेली 7वी, त्यामध्ये पण हे केलं. बघा
राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का? बघा, राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का? आहे का? बघा, आहे ना. आता विधानसभेचं विसर्जन कोण करतं? राज्यपाल करतात. कोणा सांगण्यावरून करतात? ते मुख्यमंत्र्याच्या. म्हणजे राज्यपाल स्वतः विधानसभेचं विसर्जन करत नाही, त्यांना मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावाच लागतो. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार काय करतात? राज्यसभाच्या विधानसभेचं मुदतपूर्व विसर्जन करतात. आणि एकदा विसर्जित झालेली विधानसभा पुन्हा हे करत हे होत नाही, बरोबर आहे नाही, पुनर्वसन होत नाही. एकदा विसर्जन झालं म्हणजे झालंच, ते पण वापस विसर्जन वापस घेता येत नाही, बरोबर आहे नाही. म्हणून काय हे पण आपलं ओके बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. पहिले मिस्त्री पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. त्याचा आन्सर काय आलं? बघा, अ क ड. आता आपल्याला काय वाटतं बघा, ह्याच्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यामध्ये क्वेश्चन येतो. आता कसं आहे, राज्यपाल कसे राज्यप्रमुख आहेत, कार्यकारी प्रमुख आहेत, बरोबर आहे का नाही? ते एक राज्यप्रमुख आहेत, कार्यकारी प्रमुख आहेत. मग जर कार्यकारी प्रमुख म्हणल्यावर मग काय असतात? कार्यकारी अधिकारी राज्यपाला हाती असतात. ते वापरतात कोण? मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री, बरोबर आहे की नाही? मग शासन प्रमुख आणि वास्तविक आणि रिअल म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? नॉमिनल म्हणजे काय? नाममात्र. नाममात्र म्हणलं कोण? राज्यपाल येणार. वास्तविक म्हणलं कोण? मग मुख्यमंत्री. नाममात्र राज्यपाल आणि वास्तविक म्हणलं की मुख्यमंत्री. हा पण बघा राज्यपालाविषयीच क्वेश्चन आहे बघा. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी बघा कोणती पात्रता? नियुक्ती, नेमणूक. बघा, हा मग त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केली असावी. आहे का? आहे. राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचे वय काय? 35 वर्ष. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधानसभा सदस्य असावा. बरोबर आहे ना? संसदेचा पण नको आणि राज्य विधानसभा सदस्य असावा, हे पण बरोबर आहे. बघा, त्याने आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे, हे पण बरोबर आहे. कोणते लाभाचे पद धारण करणार नसावा. बघा, तो भारताचा नागरिक असावा. आहे का? बघा, तो भारताचा नागरिक असावा. बघा, राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणती पात्रता? मग आपलं कोणतं उत्तर आलं? वरीलपैकी सर्व. बघा, आता पहिली मेन गोष्ट म्हणजे काय? वयाची 35 वर्ष पूर्ण पाहिजे. दुसरी गोष्ट काय? तो भारताचा नागरिक पाहिजे, बरोबर आहे का? पण घटनेमध्ये जर असं विचारलं असतं का नाही, मग घटनेमध्ये आपण कलम कोणतं पाहिलं? पात्रता कलम कोणते राज्यपालचं? 157 आहे का नाही? मग जर त्यांनी असं विचारलं असतं कलम 157 मध्ये, कलम 157 मध्ये राज्यपालांसाठी कोणती पात्रता सांगितलेली आहे, तर ह्याच्यामध्ये कोणतं आलं असतं? दोनच पॉईंट आले असते. कोणते? अ आला असता आणि ड आला असता, बरोबर आहे. आणि ड आला असता. कारण घटनेमध्ये दोनच पॉईंट सांगितलं. काय सांगितलं? की तो भारताचा नागरिक असावा आणि त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, बरोबर नाही? जर कलम 157 म्हणून विचारलं असतं तर बरोबर आहे का? पण आपल्याला असं त्यांनी नॉमिनल क्वेश्चन जनरल विचारला आणि तर अंड कुठंच नाही बघा, अंड आन्सरच नाही ना, बरोबर नाही? हे पण येतं हे पण येतं, हे पण पात्रताच आहे, बरोबर नाही? तो संसदेच्या कोणत्या सभागृहात किंवा राज्य विधान सदस्य नसावा, शर्तीमध्ये येतं हे, शर्तीमध्ये येतं. कलम 158 पाहिलं ना आपण, शर्ती अटी, त्याच्यामध्ये येतं ना की राज्यपाल हा कोणताही विधान म्हणजे संसदेचा पण नाही आणि विधिमंडळ सदस्य नसावा, बरोबर नाही? त्यांनी आर्थिक लाभाचे पद धारण केलं नसावं. हे दोन्ही कशामध्ये येतात? हे दोन्ही 158 शर्तीमध्ये येतात. आणि हे दोन कशामध्ये येतात ना? 157 मध्ये. म्हणजे त्यांनी असा कॉमनली क्वेश्चन विचारलाय पात्रतेविषयी. त्यांनी जर असं विचारलं असतं कलम 157 नुसारच पात्रता कोणती राज्यपाल, काय आलं असतं? मग फक्त अंड आलं असतं, बरोबर की नाही? तसं मग हे कॉमनली विचारलं असल्यामुळे आपला आन्सर काय आहे? मग वरीलपैकी सर्व. हा झाला ना क्वेश्चन? हा झाला. बघा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आता उपराष्ट्रपती विषयी विधान आहे बघा. बघा, उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतील व ते कोणते अन्य लाभाचे पद धारण करणार नाही. बरोबर आहे चूक हे विधान? बघा, उपराष्ट्रपती काय? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात का? व ते कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत, बरोबर आहे? आता उपराष्ट्रपती कोण असतात? राज्यसभेचे सभापती असतात आणि ते कोणते अन्य लाभाचे पद धारण करणार नाही, ते पण बरोबर आहे. पहिलं वाक्य बघा, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 आणि राष्ट्रपती म्हणून काय करतील? बघा, उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम कधी करतात? कलम 65 नुसार, बरोबर आहे? उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून काम करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील, तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेचे सभापती पदाचे कर्तव्य पार पाडणार नाही. हे पण कसं कसं आहे बघा, एक विधान बरोबर आहे का चूक आहे?
बरोबर आहे ना. उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 हे पण बरोबर आहे. अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेत सभापती पदाचे कर्तव्य पार पाडणार. बरोबर आहे ना. आता ते राष्ट्रपती पदावर बसलेत, मग खाली कशाला येतील? खालचं काय बघतील? बरोबर नाही. उपराष्ट्रपती गैरहजर आहेत. राष्ट्रपती गैरहजर आहेत. उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम केव्हा करतात? नाही, बरोबर. एक तर राज्यपाल काय कारणासाठी अनुपस्थित असतील किंवा ते आजारी असतील किंवा जर त्यांचं पदच रिक्त असेल 6 महिन्यापर्यंत, बरं का, पद रिक्त असेल किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा त्यांना पदावरून दूर केला असेल तर त्याचे 6 महिन्यापर्यंत कोण कोण काम करतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. फक्त 6 महिने. कधी पदच रिक्त असेल तर मृत्यूमुळं, राजीनाम्यामुळं किंवा त्यांना पदावरून दूर केला असेल तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कधी फक्त 6 महिने काम करतात. जास्तीत जास्त 6 महिने निवडणूक घटना बंधनकारक आहे. बरोबर आहे की नाही? मग आजारी असतील किंवा काय कारणामुळे अब्सेंट असतील तोपर्यंत मग कोण काम करतं? मग उपराष्ट्रपती राष्ट्रपती करतात म्हणून काम करतात. बरोबर आहे की नाही? बघा, मग हे आपलं विधान बरोबर आहे. बघा, अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अनुच्छेद 97 बघा, अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हक्कदार असेल. बघा, आता हे काम करतात कुठले? राष्ट्रपती म्हणून. मग त्यांना वेतन भत्ते कुठले भेटतील? मग राष्ट्रपती म्हणून भेटतील ना. ते आता सभापती पदावर नाहीत ना. बरोबर आहे का नाही? मग ते राष्ट्रपती पदावर काम करतात, मग त्यांना वेतन भत्ते कुठले भेटतील? मग राष्ट्रपती पदावर असतील. बरोबर आहे का नाही? मग हे विधान कसं आहे? हे चुकीचं आहे. मग आन्सर काय येईल? काय विचारलं? योग्य विधान केलं मग कोणते येईल? फक्त गाणी बघ. म्हणजे बघा, ज्या वेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात त्यावेळेस त्या कालावधीपुरतं त्यांना सगळे भत्ते वगैरे जे असेल अधिकार असतील कोणाचे भेटतात? राष्ट्रपती पदाचे. सभापती भेटतात का? त्यावेळेस मग उपसभापती काय करतात? सभापती म्हणून काम करतात राज्यसभेत. बरोबर आहे की नाही? आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात. मग त्यांना सभापती पदाचं काहीच भेटत नाही. म्हणजे त्यांचा अधिकार पण भेटत नाहीत, जे वितलब्ध भत्ते पण भेटत नाहीत. काय भेटतात मग? राष्ट्रपती म्हणून. बरोबर आहे. म्हणून बरोबर आहे, चुकीचं आहे. मग आता पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान कलम 168 संबंधित नाही? बघा, कलम 168 विचारले म्हणजे कोणतं विधान संबंधित नाही? संबंध नाही. खालीलपैकी कोणतं विधान? कलम 168 बघा, प्रत्येक राज्यासाठी एक. आता विधानसभेत आपलं कलम 168 मध्ये काय कायची रचना दिली? विधानसभा विधान परिषदची. बरोबर आहे. 101 बघा, एक मिनिट, 168, 169 आणि 170 आणि 171 हे काय पुढची कलम आहे? ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? स्थापना, विधिमंडळ स्थापना. 169 मध्ये काय? विधानसभा नष्ट करणे, निर्माण करणे. आणि पुढे मग 70 विधानसभा विधान परिषद स्थापना. बरोबर. कलम काय विचारलं मग? 168 बघा, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे का? प्रत्येक राज्यासाठी काय असेल? एक कायदेमंडळ. म्हणजे काय? विधानसभा किंवा विधान परिषद असेल. आणि त्यांच्यासाठी काय असेल? एक राज्यपाल असतील. विधान कसं आहे? बरोबर आहे ना. प्रत्येक राज्याला आता कायदेमंडळ काय विभागून असतं का? नाही ना. 2 राज्याला एक कायदेमंडळ असेल का? एक विधानसभा असेल ना 2 राज्याला? नाही ना. मग प्रत्येक राज्याला एक विधानसभा असेल का? विधान परिषद आणि एक राज्यपाल. राज्यपाल ठीक आहे. राज्यपाल आपण पाहिलं की एका राज्याला 2-3 राज्याला एक राज्यपाल असू शकतो. बरोबर आहे. त्यामध्ये राज्यपाल असेल, हे बरोबर आहे. बघा, दुसरी गोष्ट काय बघा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह असतील. म्हणजे काय? विधानसभा आणि विधान परिषद. हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे का चूक आहे? बघा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह असतील. बरोबर आहे का चूक आहे? कोणतं? हा हा ज्यावेळेस घटना निर्माण झाली, घटनेची निर्मिती झाली ना कधी, त्यावेळेस काय होतं? हे तरतुदी होत्या घटनेमध्ये. बरोबर आहे का? घटना निर्माण झाली त्यावेळेस ह्या तरतुदी होत्या कलम 168 मध्ये. मग आता किती हे येतं? किती विधान परिषद? आता 7 आहेत ना. आता 7 आहेत का नाही? मग आता कोणत्या आहेत? 7 मध्ये बघा, बिहारची पण आहे, महाराष्ट्राची पण आहे, ही कर्नाटकची आहे, उत्तर प्रदेशची आहे. बाकी मग आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू आता आहे का नाही? मग नंतर मग काही राज्यांच्या विधानसभा होत्या नष्ट झाल्या, काहींनी पुन्हा निर्माण केल्या. पण सुरुवातीपासून कोणाला आश्रय आहेत ते पण विचारतो. मी ज्यावेळेस घटनेचा अंमल चालू झाला किंवा घटना निर्माण झाली त्यापासून कोणत्या कोणत्या राज्यात विधानसभा होत्या, विधान परिषद होत्या? कोणते येतील? बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आणखी पण आहेत. तमिळनाडूने पुन्हा रद्द केली, आणखी चालू केली. आंध्र प्रदेशने पुन्हा रद्द केली, चालू केली ती. बरोबर आहे का ना? मध्य प्रदेश आणखी ठराव पास झालेला ना त्यांचा.
आहे का नाही? पंजाब पश्चिम बंगालची पण होती, नंतर रद्द केली त्यांनी. असे काय राज्य होते बरोबर नाही. पण पहिल्यापासून काय बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश हे घटनेच्या निर्मितीपासून यांच्यामध्ये विधान परिषद आहेत आणि आणखी पण आहेत बरोबर आहे. पण हे वाक्य पण बरोबर आहे. यांनी विचारलं हे विधान कधीच विचारलंय घटना निर्मितीच्या वेळेस, बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस घटना निर्माण झाली ना त्यावेळेस विचारले बघा. त्यावेळेस काय होतं, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यात 2 सभागृह असतील. बघा, हे पण बरोबर आहे बघा. जे ते राज्याच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील म्हणजे काय, विधानसभा, विधान परिषद. तिथे एक विधान परिषद, दुसरे काय, विधानसभा. बरोबर आहे का नाही? विधानसभा असेल बघा. फक्त एकच सभागृह असेल तेथे ते विधान परिषद म्हणून ओळखले जाईल. बघा, ही तरतूद त्यांनी काय विचारले, कोणती तरतूद घटनेमध्ये समाविष्ट नाही. आता विचार करा की विधान परिषद का असेलच का? कॉमन सेन्स आहे ना. विधानसभाच पाहिजे ना, विधान परिषद कशी येईल राज्यात? म्हणजे काय म्हणले, हा जे ते फक्त एकच सभागृह असेल तर ते कोणतं ओळखलं, विधानसभा ओळखलं जाईल ना, बरोबर आहे का नाही? कारण विधान परिषद हे निर्माण करणं किंवा नष्ट करणं हे राज्याच्या मनावर आहे ना. निर्माण करायची, कायदा करायचा, संसदेला पाठवायचा. नष्ट करायची, कायदा करायचा, संसदेला पाठवायचा. मग संसद काय करते, मग निर्माण करते किंवा नष्ट करते. म्हणजे विधान परिषद कंपल्सरी आहे का नाही ना. ह्यांनी तर काय विचारलंय, जे ते फक्त एकच सभागृह आहे ते कोणत्या नावाने ओळखलं जाईल, मग विधानसभा. विधान परिषद आहे का? नाही ना. म्हणून हे कसं आहे, चुकीचं आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे आपला आन्सर काय, हा चुकीचं विचारलं मग काय 4 नंबर येईल बघा. चुकीचं 4 नंबर आहे. कारण का, जे ते फक्त एकच सभागृह कोणता असेल ते विधानसभा असेल, विधान परिषद नाही. आन्सर 4. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा. कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? कायद्यापुढे समानता कोणत्या कलममध्ये, कलम कोणते? कायद्यासमोर समानता कलम, कलम 14 आहे का नाही? कलम 14 बघा, घटनेचा मूलभूत हक्क मधलं कलम 14, कायद्यासमोर समानता. कायद्याच्या वर किंवा खाली कोणीच नाही, सगळ्या कायद्याच्या लोकांना समान. आणि कायद्यापुढे समानता हे तर आपण कोणाकडून घेतलंय, ब्रिटिशांकडून घेतलंय, बरोबर आहे का नाही? आणि न्यायालयाचं कोणाकडून घेतलं, यूएसए घेतलंय, बरोबर आहे का नाही? या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? अपवाद विचारले म्हणजे सगळे लोक कायद्यापुढे समान आहेत, पण त्याला काय अपवाद आहेत? राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, राजदूत आहेत, बाहेरच्या देशांचे राष्ट्रप्रमुख आहेत का नाही? अपवाद आहेत ना, घटनेने सांगितलं ना अपवाद, बरोबर आहे का नाही? बघा, मग हे अपवाद सांगितलेले आहेत. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्यनिर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयात जबाबदार असतात. काय, बरोबर आहे का? बघा, राष्ट्रपती आणि राज्यपाल जे आहेत का नाही, हे त्यांच्या पदाच्या अधिकार व कार्यनिर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. म्हणजे राष्ट्रपतीने त्यांच्या पदाविद्यमान कोणतेही कार्य केलं तर ते न्यायालयाला उत्तरदायी असणार नाहीत. कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचा आदेश काढला जाणार नाही, फौजदारी चालू केली जाणार नाही, बरोबर आहे का नाही? त्यामुळे हे बरोबर आहे बघा. दुसरं बघा, परदेशी सार्वभौम म्हणजे परदेशी सार्वभौम म्हणजे राष्ट्र. बघा, राजदूत असतील किंवा राजनैतिक अधिकारी असतील यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते, ह्यांना पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे जे परदेश सार्वभौम असतील, राजदूत असतील किंवा राज अधिकारी यांना पण काय संरक्षण आहे, कशापासून? कलम 14 पासून, कायद्यापुढे समानतापासून. आणि दुसरं संरक्षण कोणतं आहे मग, ते दिवाणी आणि फौजदारी संरक्षण. बघा, संयुक्त राष्ट्र संघटना व त्यांची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत का यांना पण? बघा, आता राष्ट्रपती राज्यपालांत आहेत. दुसरी गोष्ट काय, परदेश सार्वभौम आहे, राजदूत आहेत, अधिकारी आहेत, त्यांना पण काय संरक्षण आहे दिवाणी फौजदारीपासून, बरोबर आहे की नाही? मग तिसरं वाक्य कोणते, संयुक्त राष्ट्र संघटना व त्यांची अभिकरणे यांना आहे का संरक्षण, राजनैतिक अधिकार प्राप्त आहेत का? मग संयुक्त राष्ट्र संघटना व त्यांची अभिकरणे यांना पण आहेत, यांना पण आहेत, बरोबर आहे का नाही? म्हणजे कारण कायद्यात समानता या आपत्ती नाहीत. कोणते मग, राष्ट्रपती असेल, राज्यपाल असतील, प्रदेश सार्वभौम, राजदूत आदी राजनैतिक अधिकारी यांना पण संरक्षण मिळतं. आणि संयुक्त राष्ट्र संघटना जे आहेत का नाही यूएसएच्या व त्यांची अभिकरणे यांना पण काय राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. त्याचा आन्सर काय मग आपलं बघा, वरीलपैकी सर्व अपवाद 4 येईल बघा. वरीलपैकी सर्व अपवाद कशाला, कायद्यासमोर समानता कलम 14 ला. आन्सर काय वरीलपैकी सर्व. बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाचे सामूहिक जबाबदारी तत्व विहित आहे? बघा, निहित आहे. बघा, कोणत्या कलमामध्ये? बघा, निहित आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळ तरतूद आहे? खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाची तरतूद आहे किंवा तत्व विहित आहेत? कशामध्ये मग? मग त्यांचा पदावधी असेल, त्यांची नेमणूक असेल, त्यांचे भत्ते असतील, त्यांची पात्रता असेल, हे कशामध्ये मग कलम 164 आहे का?
162, 163 का 164? काय याचा आन्सर 164, 164. कलम 164 मध्ये काय आहे? मंत्रिमंडळाची तरतूद आहे, दर्जाची तरतूद. म्हणजे काय? त्यांचे अधिकार काय असतील, त्यांची नेमणूक कोण करेल, त्यांची वेतनविधी भत्ते, त्यांची शपथ, त्यांची पात्रता. बरोबर आहे की नाही? कलम कशामध्ये सांगितलंय? 164 मध्ये. मग 163 मध्ये काय आहे? ह्याच्या पण आहे ना. 163 मध्ये काय आहे? राज्यपाल, मंत्रिमंडळ आहे का नाही? मग राज्यपालांना सल्ला दिलता का? मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलता का राज्यपालांना दिला नाही? ह्याच्या आधी चौकशी होईल का नाही? अधिकार कोणाकडे? राष्ट्रपती का राज्यपालाक असतील? तसं मग 164 मध्ये काय दिलंय मग? की कलममध्ये काय सांगितलंय 164 मध्ये? की बाबा राज्यपाल मुख्यमंत्री नेमणूक करतील. राज्यपाल मुख्यमंत्री नेमणूक करतील आणि मुख्यमंत्री सल्ल्यानुसार काय? सल्ल्यानुसार राज्यपाल बाकीच्यांची करतील. त्यामध्ये मग विधानमंडळ, विधानसभा सामायिक जबाबदार कोणाला असेल? मग विधानसभा सामूहिकपणे जबाबदार कोणाला असेल? राज्यपालांना असेल. त्याच्यानंतर मग त्यांचे वेतनविधी भत्ते दिलेत, वेतन दिलेलं आहे. हे कलम सगळे कशामध्ये मग 164 मध्ये. कोणताही मंत्री सलग 6 महिने कोणत्याही सभा सदस्य असलो काय मग तसं मंत्रिपद जाईल. बरोबर आहे. मग पात्रता वेतन ह्याच्यामध्ये मग आन्सर काय? 164. मग 163 मध्ये काय आहे? राज्यपालांना सहाय्य सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल तर तो मंत्रिमंडळाची 160 मध्ये आहे. नंतर काय आहे? राज्यपालांनी एखादी कृती स्वेच्छेने केली आहे का नाही ह्याच्याबद्दल प्रश्नपत्र करता येणार नाही, म्हणजे त्याला क्वेश्चन करता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट काय? मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिला होता का नाही याची चौकशी पण करता येणार नाही. 160 ह्याच्यामध्ये काय आहे? मग मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ दोन म्हणून काम करतो त्याच्यामध्ये. मग आपला आन्सर काय बघा? 164. बघा, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री याची पदसिद्धच असते. बघा, आपण पाहिलं होतं का की आता मुख्यमंत्री आहे ना, बघा सदस्य कोणाचे आहेत? पदसिद्ध. नियोजन आयोग असतात का? नियोजन आयोगाचे नाही, सदस्य म्हणून विचारले ना आता. सदस्य, हा बरोबर आहे की नाही? आता अध्यक्ष, सदस्य असे क्वेश्चन येतात आपला कन्फ्युज होऊन जातं. बरोबर आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री डॅडॅचे पदसिद्ध सदस्य आहेत. आता बघा, नियोजन आयोग आहे का नाही? आहे ना. आता नियोजन आयोग म्हणजे काय? थोडं नीती आयोग. बरोबर आहे ना. आता नियोजन जागा नीती आयोगाने घेतली. बरोबर आहे की नाही? अध्यक्ष कोण असतात मग? नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री, आपलं प्रधानमंत्री असतात. सदस्य कोण असतात? सगळे मुख्यमंत्री. बरोबर आहे की नाही? नियोजन आयोग किंवा नीती आयोग म्हणतो ना आपण त्याला. बघा, राष्ट्रीय विकास परिषद बघा, त्याच्यानंतर काय? अरे ह्याच्यामध्ये पण असतात ना, आंतरराज्य परिषद सदस्य असतात, तिथे पण असतात ना. बरोबर आहे. वित्त आयोगाचा काय संबंध नाही, येत नाहीच. राष्ट्रीय विकास परिषद सर्व राज्यांचे मुख्यमंत्री नियोजन आयोगामध्ये आहेत, आंतरराज्य परिषदेमध्ये पण आहेत. बरोबर आहे का? आणि ह्याच्यामध्ये पण आहेत. बघा, आंतरराज्य परिषदा जे असतात, जे 1990 निर्माण केला सरकारी आयोगानुसार, ह्याच्यामध्ये पण काय असतात? मुख्यमंत्री सदस्य असतात. नियोजन आयोगामध्ये पण असतात. बरोबर आहे की नाही? हा म्हणजे हा नाही, राष्ट्रीय विकास परिषद पण आहे ना. बरोबर आहे की नाही? हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे किंवा काय बघा, कारण हे दोन्ही पण आहेत ना. नाही, हा क्वेश्चन कॅन्सल, कारण कॅन्सलच होणार. कारण कसा कॅन्सल होणार? नियोजन आयोग पण आहे, आंतरराज्य परिषद पण आहे. एकच पाहिजे ना. राष्ट्रीय विकास परिषद नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकच दिलं तरी 2 2 3 3 आन्सर यायला लागले. ठीक आहे, वित्त आयोग नाही विचारलं पाहिजे होतं ना. नाही, मग नाही, हा क्वेश्चन कॅन्सलच आहे. कारण इथं 2 2 3 3 आन्सर येत आहेत, त्याच्यामुळे हे नाही येणार. बरोबर आहे का नाही? एक तर नियोजन आयोग किंवा आंतरराज्य, आपण बघितलं आंतरराज्य परिषद पण असतात, नियोजन आयोग पण असतं आणि राष्ट्रीय विकास परिषद येतात ना ते. बरोबर आहे की नाही? ते जुनं जरी असलं राष्ट्रीय विकास परिषद किंवा नियोजन आयोग, आता नीती आयोग आलंय, तरी पण त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारले. मग सर्वच्या मुख्यमंत्री आता स्टेटमेंट डायरेक्ट आहे ना, असं विचारलं नाही आता कोणता, आता म्हणलं तर मग हे आलं असतं. हे दोन कॅन्सल झाले ना आता. हे बी कॅन्सल झालं, हे बी कॅन्सल झालं. आलं काय? नीती आयोग आलाय. बरोबर आहे का नाही? मग हे तसं नाही येणार. मग तसं क्वेश्चन मध्ये पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? त्यासाठी काय येईल मग? हा क्वेश्चन कॅन्सलच आहे. कारण तिन्ही ठिकाणी ते असं तसे येतात ना. पहिले कुठे यायचे? नियोजन आयोगात यायचे, सदस्य असायचे, किंवा राष्ट्रीय विकास परिषद सदस्य असायचे. बरोबर आहे की नाही? मग आंतरराष्ट्रीय परिषद सदस्य असतात ते. बरोबर आहे.
तर संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केले उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, आता संविधान निर्मितीच्या वेळेस खूप 10-15 उपसमित्या होत्या, समित्या होत्या. मेन 10-15 होत्या, आणखी भरपूर होत्या. मग त्यामधले कोणते विचारले बघा आपल्याला? बघा, मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? कोण होते बघा? राजकुमारी अमृता कौर, एम आर सानी, जे बी कृपलानी, हंसा जीवराज मेहता. कोण होते? त्याचा आन्सर काय बघा? जे बी कृपलानी. मग ह्याचे उपाध्यक्ष होते. अध्यक्ष कोण होते मग ह्याचे? हे मूलभूत हक्क समिती होती का नाही? मूलभूत हक्कांची तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी इथं मी कोण होते? जे बी कृपलानी. तर समुद्र तयार करण्यासाठी आपण केलं. अध्यक्ष कोण होते? उपाध्यक्ष जे बी कृपलानी. अध्यक्ष कोण होते? मग वल्लभभाई पटेल होते. उपाध्यक्ष जे बी कृपलानी. अनुच्छेद 51 राज्य हे डेटासाठी प्रतिष्ठित राहील. आता आपण कलम 51 कशामधलं? हे कलम डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मधलं आहे का नाही? मूलभूत आपलं हे मार्गदर्शक तत्वे त्याच्यामधलं कलम 51 आहे. बघा, ह्या कलमामध्ये काय सांगितलं? या कलमामध्ये बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी बरोबर विचारलंय ना. आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षित संवर्धन करण्यासाठी आहे काय? आहे ना. आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता संवर्धन करण्यासाठी आहे. नंतर परराष्ट्र धोरणाचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी आहे काय? ठीक आहे. तर राष्ट्रामध्ये न्यायसंगत हे आहे. राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय विवाद व लवादारी मिटवण्याचा प्रोत्साहन हे पण आहे. बरोबर. यांनी विचारलंय वरीलपैकी सर्व पण आहे, पण हे आन्सर नाही बघा. ब नाही, अकड आहे, अकड. कारण का? आणि या मध्ये काय दिलंय? आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षित संवर्धन हे आहे. परराष्ट्र धोरणात संवर्धन आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्याचे येत नाही. परराष्ट्र धोरण येत नाही, त्याच्यामध्ये येत नाही. बरोबर आहे. हे कसं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं काम झालं. या मध्ये काय दिले ते बघायचं आपल्याला. बरोबर आहे नाही? जे की तत्वामध्ये आहे. बरोबर आहे नाही? राष्ट्रामध्ये न्यायसंगत हे पण आहे, आंतरराष्ट्रीय विवाद हे पण आहे. आपला आन्सर काय झालं? ब नाही. ब नाही म्हणलं कोणते येईल मग? अकड. बघा, हे झालं आन्सर, अकड. आंतरराष्ट्रीय शांतता असेल, राष्ट्रामध्ये न्यायसंगत संबंध असतील, आंतरराष्ट्रीय विवाद लवादारी मिटवण्याचा प्रोत्साहन असेल. अकड. खालीलपैकी कोणते विधान केंद्रात संबंधामधील भारतीय वित्त आयोगाची भूमिका स्पष्टीकरण करते? वित्त आयोगाचं काम काय असतंय? मेन वित्त आयोगाचं काम काय असतं? महत्वाचं मेन काम काय वित्त आयोगाचं? कर विभागणी ना. म्हणजे केंद्र व राज्यामध्ये कर विभागणी. हा, बरोबर आहे. हे मेन काम कोणाचं आहे? वित्त आयोगाचं आहे. त्यानुसार बघा, तो राष्ट्रपती नसला त्याच्यामध्ये पाणी टाळण्याचा काय संबंध आहे? काहीच नाही. ह्याच्यामध्ये कोणतं मग जलविवाद आपलं हे न्यायाधिकरण स्थापन झालं ना, जल न्यायाधिकरण, त्याचं काम आहे ते. बघा, राज्यांचे कर्ज घेण्याचा अधिकार हे पण नाही. कर्ज घेण्याचा काय संबंध आहे? बघा, तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप. बघा, केंद्र आणि राज्यामध्ये काय करतो? कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो. म्हणून आपलं हे आन्सर. केंद्र पूर्ती योजना याचा काय संबंध नाही. याचा आन्सर काय? मग मेन म्हणजे कर महसूल. झालं इथं आपलं पॉलिटिक्स बघा.